स्वामी भक्तांचे अनुभव भाग 17वा। मालवण वेंगुर्ला भागातील सराफीचा व्यवसाय करणारे एक सराफ श्री गणेश पाटकर, श्री दाजी ओटवणेकर कुडाळ यांच्यामार्फत 1954-55 एप्रिल मे जूनमध्ये श्रींकडे आले. त्यांनी आपली हकीकत जी सांगितली ती अशी: संध्याकाळी 8:30 वाजण्याची वेळ. दुकान बंद करून घरी निघालो होतो. नेहमीप्रमाणे दुकानात तयार होत असलेले अर्धवट झालेले दागिने, नवीन दागिने घडवण्यासाठी आलेली सोने, रोकड वगैरे सर्व माल एका पिशवीत घेऊन घरी चाललो होतो. रस्त्यातील काळोखाचा फायदा घेऊन कुणा चोरट्याने हिसडा देऊन पिशवी पळवली. चोरी झाली हा त्यांच्यावर आलेला मोठा दारुण प्रसंग. लोकांचं सोनं, दागिने वेळीच भरून देणं इतकं सोपं नव्हतं. पोलिसात तक्रार नोंदवली आहे, पण अद्याप तपास लागत नाही. गिऱ्हाईकांना फार काळ थांबवून धरणं शक्य होणार नाही. चोरी मिळाली नाही तर गावातील पत जाईल. चोरीची खोटी आवई उठवून मीच सर्व सोनं गडप केलं असा प्रवाद होईल. आजपर्यंत अनेक पिढ्या नेकीने केलेल्या व्यवहाराला डाग लागेल. घराण्याला काळिमा येईल, तरी या संकटातून वाचवा. श्री स्वामींनी त्यांना अंगारा प्रसाद देऊन सांगितलं, चोरी मिळेल, काळजी करू नका. मात्र रोकड रक्कम सर्व खर्च केली आहे. दागिने आणि सोनं यांची विल्हेवाट अद्याप लागलेली नाही. कसोशीने तपास करा, चोर मिळेल. 4-8 दिवसांनी ते परत आले. कोणताही धागादोरा सापडत नाही. पोलीस देखील निराश झाले आणि कसले बुवा महाराज वगैरे बोलू लागले असं सांगत होते. त्या दिवशी गुरुवार होता. श्री स्वामी आपली नित्य उपासना संपवून पोथी वाचायच्या तयारीत होते. त्याचवेळी म्हणाले, मी सांगितलं तसंच होईल. आज संशयावरून पोलीस जिथे तपास करत आहे त्यापैकी कोणीही चोर नाही. चोर जातीने ख्रिश्चन आहे. त्याला बाई बाटलीचा नाद आहे. गावात एका माडीवर त्याची विशेष उठबस आहे. सध्याचे साहेब देखील त्याच्या परिचयाचे आहेत. आता पुढे काय ते कौशल्य दाखवून तपास करा, चोरी खात्रीपूर्वक मिळेल. इतकी माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सुताने स्वर्ग गाठणं फारसं कठीण गेलं नाही. तपास करता, चौकशी करता एका झडतीमध्ये चोरीच्या मालापैकी बराच माल मिळाला. फक्त एक मोठा नग मिळाला नाही. चोर गोव्याकडचा होता. तिकडचा तडीपार सराईत गुन्हेगार होता. तो गुन्हा कबूल करीना. तोच चोर आहे हे ठरवणं कठीण होऊ लागलं. राहिलेल्या नगाचा तपास लागेना. परत ते श्री स्वामींकडे आले. झालेली हकीकत सांगितली. स्वामी म्हणाले, तो नग ज्या नायकिणीकडे तो जात असे तिला त्याने तो दिलाय. लवकर वेळ न दवडता झडप घातली तर मिळेल. तो कबुली देईल. जा, काळजी करू नका. त्याप्रमाणे तपास करता तोही नग मिळाला. सोन्याचा सर्व ऐवज मिळाला. पण चोर कबुली देईना. 4 दिवसांनंतर मॅजिस्ट्रेट समोर उभा केला. त्यावेळी त्याने अनपेक्षितपणे सरळ कबुली जबाब दिला. त्याच्यामध्ये एक विशेष गोष्ट सांगितली. मी कोणत्याही शिक्षेला अगर त्रासाला कंटाळून अगर भीतीने हा जबाब देत नाही. एक बुवा मला रात्रंदिवस कोठडीत दिसतो. तो सारखं सांगतो, केलंस ना मग कबूल करून मोकळा हो. गेल्या 4 दिवसात 1 मिनिट देखील मला झोप मिळाली नाही. त्यासाठी म्हणून मी हा जबाब देत आहे. पुढे त्याला शिक्षा झाली. सराफाचे रोकडखेरीज सर्व सोनं परत मिळालं. अब्रू वाचली. एक घराणं बर्बादीतून वाचलं. कोर्टात झालेला सदर आरोपीचा जबाब आजही हवा तर पाहता येईल. रत्नागिरीतील एक जमीनदार श्री परांजपे हे श्री स्वामींकडे आले. घरातील काही कुरबुरी तक्रारी होत्या, पण एक गोष्ट महत्त्वाची होती. कुळ कायद्याचा आधार घेऊन एक कुळ यांची कलमांची बाग आणि तळाशी असलेली शेती अशी सर्व जमीन आपलीच असल्याचा दावा करीत होतं. वास्तविक बागेशी कुळाचा काहीही संबंध नव्हता. पण तुकडा आणि नंबर एकच होता म्हणा, किंवा कायद्याच्या काही कारणाने म्हणा, केस कुळाच्या बाजूने झाली. हे फारच मोठं नुकसान होतं. याच बाबतीत दाद मागण्यासाठी ते श्रींकडे आले होते. श्री स्वामी म्हणाले, व्यावहारिक प्रयत्न चालू ठेवा, पण कुळ आपण होऊन येऊन बाग तुमचे हवाली करील. वास्तविक कोर्टाचा निकाल कुळाच्या बाजूचा होता. आता बाग परत मिळणं म्हणजे मगरीने गिळलेले माणिक परत मिळण्यासारखं होतं. म्हणूनच माझ्यासारख्या बघ्यांचं लक्ष या केसमध्ये विशेष होतं. सुमारे 2 वर्षांचा काळ गेला. कोणत्याही व्यावहारिक उपायाला यश आलं नाही. बाग हातची गेली असंच सर्व मानित होते.
त्याच सुमाराला तेच कुळ आपण होऊन त्या जमीनदाराकडे येऊन सांगू लागलं, बाग मला मिळाली खरी, पण ती काही मला लाभत नाही, त्रास होतो. मेहरबानी करा आणि बाग शेतासह सर्व जागा ताब्यात घेऊन यातनं मला मोकळं करा. मला काहीही नको. अशा रीतीने त्या जमीनदारांचं काम झालं. नंतर त्यांनी ते श्री स्वामींना सांगितलं. तसं श्री स्वामींनी विचारलं, शेत स्वतः कसणार का? जमीनदार म्हणाले, तशी शक्यता नाही. जमीन फार लांब आहे. स्वतः जाऊन कसणं सोयीचं नाही, म्हणून त्याही जागेत आता कलमं लावणार आहे. श्री म्हणाले, मुख्य कुळ हयात आहे तोपर्यंत शेतजमिनीत कलमं लावायची घाई करू नका आणि त्याच कुळाला शेती करायला जमीन द्या. थोडा कमी खंड ठरवून घ्या आणि कागदोपत्री तुम्ही स्वतः शेती करता अशी नोंद करून घ्या. त्याप्रमाणे सर्व झालं आणि पुढे 5-6 वर्ष चाललं. मुख्य कुळ गुजरलं आणि त्यांच्या वारसात भांडणं सुरू झाली, तेव्हा जमीन त्यांच्याकडून काढून घेतली. आता कलम लागवड सुरू आहे. आजच्या काळात कुळ कायद्याच्या संदर्भात अशी घडलेली घटना कुठे पाहण्यात नाही. न्याय करूनसुद्धा कोणी उपाशी राहणार नाही याची काळजी घेण्याची श्री स्वामींची शैली काही औरच.